मॅडम, मला उलटी मळमळचा खूप त्रास व्हायला लागलाय. बहुतांशी स्त्रियांना प्रेग्नन्सीमध्ये दुसऱ्या महिन्यापासून चौथ्या महिन्यापर्यंत उलटी मळमळ हा त्रास होतो. आणि ह्यासाठी सगळ्यात सोपा उपाय म्हणजे स्मॉल अँड फ्रिक्वेंट मील्स. म्हणजे काय की थोड्या थोड्या अंतराने थोडं थोडं खात राहावा. अगदी संपूर्ण ताट वाढलंय आणि पोळी भाजी भात आमटी चटणी कोशिंबीर सगळं गरोदरबाईंनी खाल्लंय असं तर दुसऱ्या ते चौथ्या महिन्याच्या काळात होत नाही. अशा वेळी थोडी अर्धी पोळी खाल्ली, त्यानंतर थोडासा भात खाल्ला, त्यानंतर 2 तासांनी पुन्हा सफरचंद खाल्लं, अशा अंतरांतराने थोडंसं खाणं हे योग्य राहू शकतं. दुसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे थोडेसे अळणी पदार्थ खावा. तेलकट तुपकट आणि चरबीयुक्त पदार्थ खाऊ नका. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भरपूर प्रमाणात पाणी प्या, ज्युसेस घ्या, फळं खावा आणि मनामध्ये एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा की ही उलटी मळमळ ही बाळाच्या वाढीसाठी तयार होणाऱ्या हार्मोन्समुळे होतीये आणि त्यामुळं ही उलटी मळमळ चांगली आहे.